हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 1 मधलं क्वेश्चन नंबर 7 विच इज बेस्ड ऑन द वर्ड प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. ज्यावेळेला आपण वर्ड प्रॉब्लेम करू त्यावेळेला फक्त तुम्हाला तुमची लँग्वेजवर व्यवस्थित कमांड असेल तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. तर एकदम इझी क्वेश्चन्स आहे, व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहेत, त्याच्यावरून त्याच्या कंडिशन्स बनवायच्या आहेत. कंडिशन बनवल्यानंतर त्याला सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेला आहे विच इज बेस्ड ऑन द ऍक्टिव्हिटी. तर आपण त्याला सॉल्व्ह करूया. मी मुद्दामून ऍक्टिव्हिटी यावर लिहून ठेवलेली नाही आहे जेणेकरून तुम्हाला समजायला हवं. त्यानंतर आपण सॉल्व्ह केल्यानंतर जे जे आन्सर्स तुम्हाला ब्रॅकेट मध्ये फिलअप करायचे मी त्याला ब्रॅकेट करून देणार आहे. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन दिलेला आहे सम ऑफ द टू डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय द इंटरचेंजिंग द डिजिट इज 143 इफ द डिजिट ऍट युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट ऍट द टेन्थ प्लेस. ठीक आहे. फाइंड द ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर तुम्हाला शेवटला फाइंड करायचा आहे. तर बघा फर्स्ट नंबरला पहिला क्वेश्चन येतो तुम्हाला डिजिट कोणते कन्सिडर करायचे. एक एक्झाम्पल आहे मी समजून सांगतो. सपोज माझ्याकडे एक नंबर आहे 25. बघा या 25 मध्ये 5 हा युनिट प्लेसला आहे आणि 2 हा टेन्थ प्लेसला आहे. जर आपण याचा एक्सपांडेड फॉर्म जर काढला तर तो एक्सपांडेड फॉर्म येईल आपला 2 × 10 + 5 × 1. ओके, म्हणजे 20 + 5 that is equal to 25. ठीक आहे. अशा प्रकारे तर तुम्हाला यामध्ये फर्स्ट नंबरला द सम ऑफ टू डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन. पहिले सम ऑफ टू डिजिट नंबर. आता टू डिजिट नंबर तुम्हाला माहिती आहे काय, तो तुम्हाला अज्युम करायचा आहे. मग अज्युम काय करतो आपण नेहमी व्हेरिएबल्स. ठीक आहे. सपोज सम ऑफ टू डिजिट नंबर आहे आपल्याकडे x अँड y. हा सगळा टू डिजिट नंबर आहे. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ x इज व्हॉट x × 1 plus and place value of y is what y into 10 that is 10y plus x. अशा प्रकारे हा टू डिजिट नंबर राहील. जर हे डिजिट जर आपण इंटरचेंज केले, काय केले इंटरचेंज, आपापसात त्यांची बदली केली तर काय होईल सांगा मला. यामध्ये हा x इकडे आणि y इकडे येईल. आता या वेळेला जर आपण याचे प्लस व्हॅल्यू फाइंड करू तर ही x × 10 plus y × 1 that is equal to 10x plus y. म्हणजे हा इंटरचेंज तुमचा टू डिजिट नंबर राहील. ठीक आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे, एकदम इझी आहे, व्यवस्थित त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला तर बघा आपण याला सॉल्व्ह करूया. बघा स्टार्टिंगला मी याला इरेज करून घेतो. सपोज आय हॅव टू डिजिट नंबर विच कंटेनिंग द प्लेस व्हॅल्यू ऑफ x इज व्हॉट आय हॅव टू डिजिट नंबर. माझ्याकडे टू डिजिट नंबर आहे. लेट द डिजिट ऍट द युनिट प्लेस बी x. जी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ती यामध्ये लिहून घेऊ. तर मी लिहितो द डिजिट at unit place b x and the digit at tens place b y. समोर बघा ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला. समोर तो म्हणतो द नंबर ऑब्टेन बाय. याच्यावर तुम्ही मला सांगा ओरिजिनल नंबर काय आहे तुमचा. म्हणजे डिजिट ऍट युनिट प्लेस तुमचा x आहे आणि डिजिट ऍट टेन्थ प्लेस काय y. तर आपण ओरिजिनल नंबर यावर लिहून घेऊ. ओरिजिनल नंबर ऑब्टेन काय राहील ओरिजिनल नंबर. डिजिट ऍट युनिट प्लेस इज x and digit at टेन्थ प्लेस इज y. Therefore y into 10 plus x into 1 that is equal to 10y plus x. हा तुमचा ओरिजिनल नंबर राहणार आहे. समोर काय म्हणतो तू तुम्हाला द नंबर ऑब्टेन बाय चेंजिंग द डिजिट. ठीक आहे. द नंबर ऑब्टेन बाय चेंजिंग द डिजिट. द नंबर ऑब्टेन बाय चेंजिंग द डिजिट. ठीक आहे. ज्या वेळेला आपण डिजिट इंटरचेंज केले आहेत म्हणजे तो. ठीक आहे. तर त्यावर कोणता नंबर ऑब्टेन होईल तुम्हाला. तर बघा आता बघा डिजिट इंटरचेंज झाल्यानंतर x टेन्थ प्लेसला आलेला आहे. x × 10 plus y × 1 that is 10x plus y. हा आहे तुमचा इंटरचेंज झालेला डिजिट. ठीक आहे. हा आहे तुमचा इंटरचेंज झालेला डिजिट. आता बघा फ्रॉम द फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलं तुम्हाला द सम ऑफ टू डिजिट नंबर अँड द सम नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज 143. द सम ऑफ टू डिजिट नंबर
ठीक आहे. 2 डिजिट नंबर पहिले आपला जो घेतलेला आहे तो ओरिजिनल नंबर प्लस दुसरा कोणता काय म्हणते तो नंबर ऑक्टेन बाय किंवा इंटरचेंज डिजिट लिहू आपण यावर. बुक मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी डायरेक्ट दिलेली आहे, मी याला थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो. इंटरचेंज डिजिट इज इक्वल टू हाऊ मच द सम ऑफ 2 डिजिट नंबर ओरिजिनल नंबर अँड इंटरचेंज डिजिट इज इक्वल टू 143. इज बघा इज 143 म्हणजे इज म्हणजे इज इक्वल टू 143. इफ द डिजिट ऍट युनिट प्लेस हे तुम्हाला सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये आहे. आधी आपण त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. ओरिजिनल नंबर काय मिळाला मला 10y प्लस x अँड इंटरचेंज डिजिट मिळाला मला 10x प्लस y. देयरफॉर व्हेरिएबल जवळ आणू आणि नंबर सेम व्हेरिएबल जवळ आणायचे तुम्हाला. 10x प्लस x 10y प्लस y इज इक्वल टू 143. ओके बघा या नंबर्स आपण लिहिलेली जी आहे त्याच्याच ठिकाणी त्याच प्रकारे आपण नंबर्स यामध्ये लिहून घेतलेले आहेत. 143 यामध्ये काय होतं यांचं ऍडिशन 11x प्लस 11y इज इक्वल टू 143. म्हणजे 11 जर मी यामधला कॉमन काढला आतमध्ये राहील माझ्याकडे x प्लस y इज इक्वल टू 143 आणि x प्लस y इज इक्वल टू 143 डिवाइडेड बाय 11. याचं डिव्हिजन करून घेऊ आपण बघा 143 11 1 जा 11 3 11 3 जा 13. ओके म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 13. याला तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके तर आपण ब्रॅकेट करून घेऊ आधी, नंतर आपल्याला थोडं डिफिकल्ट वाटेल. तर बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला बुक मध्ये दिलेला आहे ब्रॅकेट कुठे करायचे बघा. स्टार्टिंगला त्यांनी सांगितलेलं तर ओरिजिनल नंबर ठीक आहे. या 10 ला त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे, बाजूला y तसं लिहिलं आहे. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट समोर दिलेला आहे. नेक्स्ट 10 ला त्यांनी ब्रॅकेट दिलेला आहे तुम्हाला. बघा मी थोडी स्टेप वाढवलेली आहे समजण्याकरता. बुक मध्ये डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला. तर मी जिथे ब्रॅकेट दिलेले आहेत तशा प्रकारे फर्स्ट नंबरचा ब्रॅकेट सेकंड नंबरचा ब्रॅकेट तुम्हाला त्यामध्ये भरायचा आहे. ठीक आहे. ओरिजिनल नंबर प्लस इंटरचेंजिंग डिजिट. ठीक आहे. ओरिजिनल नंबर प्लस इंटरचेंजिंग डिजिट तर त्यांनी दिलेला आहे तुम्हाला तो समोर. ओके नेक्स्ट नंबरला सॉल्व केल्यानंतर परत ब्रॅकेट त्यानंतर समोर x प्लस वाय इज इक्वल टू याला त्यांनी ब्रॅकेट नाही दिलेलं आहे तुम्हाला. मी मुद्दामून इक्वेशन आलं होतं म्हणून त्याला ब्रॅकेट दिला होता. तो तुम्हाला द्यायचा नाही कारण की तुम्ही कन्फ्युज असाल. ठीक आहे. आज आला 13. इथे पोहोचलो आपण फर्स्ट नंबरच्या इक्वेशन पर्यंत. ठीक आहे. फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन काय सेकंड गिवन कंडिशन एकदम इझी आहे आणि मी तुम्हाला बाजूला सॉल्व्ह करून सांगतो. बघा सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये तुम्हाला दिलेला आहे इफ द डिजिट ऍट युनिट प्लेस बी if the digit at unit place be 3 more than the digit at tens place. जर का तो का म्हणतो if the digit at unit place आपण डिजिट काय घेतले ते आता मला परत ओरिजिनल नंबर कडे घ्यायला जावं लागेल x आणि y. if the digit at unit place is 3 more than the digit at tens place. जो टेन्स प्लेसचा डिजिट आहे त्यापेक्षा युनिट प्लेसचा डिजिट हा कितीने मोठा आहे 3 ने मोठा आहे. म्हणजे युनिट प्लेसचा डिजिट इज इक्वल टू युनिट प्लेसचा डिजिट हा मोठा आहे कोणापेक्षा डिजिट आहे का टेन्स प्लेस. डिजिट आहे का टेन्स प्लेस कोण आहे y हा 3 ने मोठा आहे कोण डिजिट आहे का युनिट प्लेस. त्या प्रकारे तुमची अशा प्रकारे कंडिशन बनणार. फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन काय द डिजिट ॲट द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट ॲट द टेन्स प्लेस. ओके त्यावर आपण लिहून घेऊ x इज इक्वल टू y प्लस 3. एकदम इझी आहे, अतिशय कठीण नाही आहे. व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. समोर काय म्हणतो तो बघा याला सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला x एज इट इज हा y प्लस i केल्यानंतर मायनस y आणि 3 एज इट इज. ठीक आहे. हे मिळालं मला इक्वेशन नंबर सेकंड. नाउ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला तुम्हाला पाहायचं आहे. इक्वेशन 1 आहे x प्लस y इज इक्वल टू 13. इक्वेशन सेकंड आहे x मायनस y इज इक्वल टू 3. ठीक आहे. या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करून आपण x आणि y ची व्हॅल्यू यामध्ये फाइंड करूया. ठीक आहे. बघा साइन काय प्लस इथे साइन काय मायनस दोन्ही साइन
दोन्ही साईन्स वेगवेगळे असल्यामुळे आपण यामध्ये काय करतो ऍडिशन. मग मी लिहितो इथं इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन 1 आहे माझ्याकडे x + y = 13, x + y = 13. इक्वेशन नंबर सेकंड आहे x - y = how much, that is 3. ठीक आहे. तर करा सॉल्व. याला सॉल्व केल्यानंतर twice x = 16 म्हणजे x = 16 divided by 2. x मिळाला मला 8. ठीक आहे. Substitute the value of x = 8 in any of the equation which containing the variable x and y. Put x = 8 in equation number first. What is for equation number first? X plus y = 13. Put here value of x 8, y = 13 म्हणजे y = 13 as it is minus 8. किती राहिले? y मिळाला मला 5. ठीक आहे. तर तुम्हाला यावर सोल्युशन केले आहे. तुम्हाला फाइंड करायचा आहे ओरिजिनल नंबर. Therefore the original number. बघा ओरिजिनल नंबर का आला तुमच्याकडे? काय फाइंड केला तुम्ही ओरिजिनल नंबर? ओरिजिनल नंबर आहे माझ्याकडे 10y + x is 10y + x. Put the values of x and y which we already find. ठीक आहे. 10 into y is what 5 plus x किती आहे आपल्याकडे 8 म्हणजे 50 plus 8 that is equal to 58. Therefore the original number काय मिळेल तुम्हाला is 58. ठीक आहे. अशा प्रकारे हे सोल्युशन होतं. आपण याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलं. नसेल समजलं तर मला कमेंट मध्ये परत विचारा. मी परत हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर याला लिहून घ्या. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला ब्रॅकेट द्यायचे राहिलेले आहेत. ते ब्रॅकेट आधी आपण लिहून देऊ. ठीक आहे. तर बघा कुठे कुठे ब्रॅकेट द्यायचं तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहे त्याने. x + y = 13. इक्वेशन फर्स्ट पर्यंत ऑलरेडी लिहून आहे आपण. कंडिशन नंबर सेकंड इथे ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट तुम्ही बुक मधून बघून सुद्धा देऊ शकता. त्यानंतर twice x = 16. याला परत ब्रॅकेट आहे. त्यांनी सॉल्व्ह केलेलं त्यांनी डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहेत त्यामध्ये. x = 8. ओके. देन सबस्टिट्यूटिंग x = इक्वेशन 1 मध्येच केलं आपण. पण 1 मध्ये गेलो. y ला परत ब्रॅकेट नंतर 5 ला ब्रॅकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर समोर व्हॅल्यू ऑफ y that is 5 ला त्यांनी समोर ब्रॅकेट दिलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे सोल्युशन होतं. आपण याला व्यवस्थित लिहून घेऊ. 50 + 8 परत इथे ब्रॅकेट आहे. तसं तुम्हाला मी डायरेक्ट सॉल्व्ह करून दिलं तर ते समजलं नसतं. आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागलं. त्यानंतर ते तसं तुम्हाला समजलं नसतं. ठीक आहे. लिहून घेऊ शकता. आपण सेकंड नंबर क्वेश्चनला स्टार्ट करूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिसायला मोठे आहेत. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन लिहायला आपल्याला वेळ लागतो. मी आधी त्यावर क्वेश्चन लिहून घेतलेला आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे कांताबी बॉट 1.5 kg of tea and 5 kg of sugar. ठीक आहे. 1.5 kg of tea and 5 kg of sugar from a shop. She paid ₹50. ठीक आहे. तिने किती रुपये दिले? ₹50 दिले ऍज अ रिटर्न फेअर फॉर द रिक्षा. आणि रिक्षाने यायला तिने त्याला रिक्षावाल्याला किती रुपये दिले? ₹50 दिले. टोटल एक्सपेन्स वॉज पूर्ण खर्च झाला वॉज 700. Then she realized that by ordering the online goods can be bought with the free from the home delivery. तिला त्यानंतर असं कळलं की आपण जर ऑनलाईन ह्याच वस्तू आणल्या तर तिला जे रिक्षाचं भाडं लागलं किंवा त्याची डिलिव्हरी जे आहे जे येणार सामान आहे ते फ्री भेटेल. ठीक आहे. तर बघा कॅन बी बॉट फ्री फ्रॉम द होम डिलिव्हरी ऍट द सेम प्राइस. सो नेक्स्ट मंथ शी त्याच किमतीमध्ये ज्या किमतीमध्ये ऑलरेडी तिने घेतलं फक्त तिला रिक्षाचं जे भाडं आहे डिलिव्हरी चार्जेस लागले ते सेकंड ऑनलाईन बोलवल्यानंतर लागणार नाही. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन. त्यामुळे तिने पुढच्या महिन्यात जी ऑर्डर केली ती काय केली? ऑनलाईन केली फॉर 2 kg ऑफ टी अँड 7 kg ऑफ शुगर. 2 किलो चहा आणि 7 किलो साखर करिता. शी पेड 880 फॉर दॅट. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड द टी पर केजी. तुम्हाला लास्टला फाइंड काय करायचं आहे? शुगरचा रेट
आणि रेट ऑफ द टी पर केजी, प्रत्येक किलो मागे तुम्हाला त्याचा रेट फाइंड करायचा आहे. तर बघा फर्स्ट नंबरला तुम्ही अझम्पशन काय करायचं आहे तुम्हाला, रेट ऑफ द शुगर अँड रेट ऑफ द टी. ठीक आहे, सपोज द रेट ऑफ द टी बी एक्स अँड द रेट ऑफ द शुगर बी वाय फॉर 1 kg. ठीक आहे, आपण 1 kg साठी काय करू, रेट ऑफ 1 kg ऑफ टी बी रुपीज एक्स, यावर मी सोल्युशनला सुरुवात करतो. रेट ऑफ 1 kg of tea, rate of 1 kg of sugar B X आणि याच्याकरिता B Y. ठीक आहे, एका किलो साठी आहे आणि तिने आणलेली किती आहे 1.5 kg of tea. Therefore for 1.5 kg of tea. ठीक आहे, बघा 1 किलो x रुपयाचा म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू हाऊ मच x. जर 1.5 kg आहे तर काय होईल आपलं 1.5 मल्टिप्लाइड बाय x, दॅट इज 1/2 इंटू x. ओके, नेक्स्ट नंबरला फॉर 5 kg ऑफ शुगर 5 इंटू y. ठीक आहे, शुगर करता काय घेतलं आपण y म्हणजे दॅट इज इक्वल टू 5 अँड y. ओके, हाफ मल्टिप्लाइड 1.5 इंटू x. ओके, नेक्स्ट नंबरला तुम्हाला काय करायचं आहे बघा, शुगर फ्रॉम द शॉप शी पेड ₹50 ॲज रिटर्न फॉर द रिक्षा. ठीक आहे, फॉर रिक्षा करता किती दिलेले आहेत ना ₹50. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड करायचा तो म्हणजे तुमचा टोटल एक्सपेन्स फ्रॉम द फर्स्ट गिवन कंडिशन. बघा फ्रॉम द फर्स्ट गिवन कंडिशन काय दिलेली आहे फर्स्ट नंबरची कंडिशन तुम्हाला. बघा कांताबाई बॉट हाफ kg ऑफ टी अँड म्हणजे काय आलं परत प्लस 1.5 kg ऑफ टी म्हणजे 1.5 kg इंटू x. ठीक आहे, एका 1 kg साठी आपण x घेतलं तर 1.5 kg साठी काय 1.5 इंटू x. त्याच प्रकारे सेकंड नंबरला आपलं काय निघालं 5 kg ऑफ शुगर दॅट इज 5y इज इक्वल टू हाऊ मच. आणखी सॉरी रिक्षाचं पण भाडं आहे, टोटल एक्सपेन्स काढायचं आपल्याला. रिक्षाचं भाडं किती आहे 50 आणि टोटल एक्सपेन्स वॉज 700. ठीक आहे, टोटल एक्सपेन्स किती निघाला होता याचा सगळे मिळून 700. यावरून आपण इक्वेशनला व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. x प्लस 5y एज इट इज 700 एज इट इज मायनस प्लस 50 इकडे गेला -50 मला यामध्ये मिळाले 650. हाफ इंटू x, यालाच तुम्ही 1.5 सुद्धा लिहू शकता. 1.5 इंटू x प्लस 5y इज इक्वल टू 650. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन सिमिलरली सेकंड गिवन कंडिशन आहे, आता फक्त डिलिव्हरी चार्जेस नाहीये. ठीक आहे, तर बघा सेकंड गिवन कंडिशन काय दिलेली आहे तुम्हाला, त्याचे टोटल एक्सपेन्स सुद्धा आपण लिहून घेतो. ऑनलाइन गुड्स कॅन बॉट विथ फ्री फ्रॉम द डिलिव्हरी ॲट द प्राइस ऑफ. सो नेक्स्ट मंथ प्लेस द ऑर्डर ऑनलाइन फॉर 2 kg ऑफ टी अँड 7 kg ऑफ शुगर. फॉर डायरेक्ट न लिहिता आधी आपण फॉर 2 kg ऑफ टी करिता काढून घेऊ आणि नाउ फॉर ऑनलाइन फॉर 2 kg. बघा जेवढं आपल्याला प्रॉब्लेम सोपी करता येईल त्या प्रकारे आपण सॉल्व्ह करत आहे आणि एकदम इझी वेने याला सॉल्व्ह करत आहे. फॉर 2 kg ऑफ टी, फॉर 2 kg ऑफ टी काय मिळेल आपल्याला 2 इंटू एक्स अँड फॉर सेकंड नंबरला काय 7 kg ऑफ शुगर दॅट इज इक्वल टू 7 इंटू वाय. ठीक आहे, आणि टोटल एक्सपेन्स दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट. त्यानंतर मी लिहितो फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन. कळलं का तुम्हाला, याच्या आधीच्या याच्यामध्ये डिलिव्हरीचे चार्जेस लागले होते 50 रुपये, ते आपण टोटल एक्सपेन्स मधून रिड्यूस करून घेतले. त्यानंतर आपल्याला डिलिव्हरी चार्जेस फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन 2x प्लस
7y इज इक्वल टू टोटल एक्सपेन्स मला दिलेले आहेत त्यांनी सेकंड मध्ये 880. ओके, हे झालं आपलं सेकंड नंबरचं. चला तर याला व्यवस्थित आपण सेकंड नंबर, दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, तर बघा फर्स्ट इक्वेशन मिळालं, सेकंड नंबर सुद्धा इक्वेशन मिळालं. ठीक आहे, बघा याचा कोएफिशिएंट इक्वल आहे का? नाहीये. ठीक आहे, तर आधी आपण कोएफिशिएंट इक्वल करू आणि याला व्यवस्थित दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करून x आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊ, जेणेकरून आपण x ला अझम केलेला आहे फॉर 1 kg, आपल्याला व्हॅल्यू ज्या फाइंड करायच्या आहेत फॉर पर kg म्हणजेच 1 kg साठीच त्या फाइंड करायच्या आहेत. चला तर इक्वेशन नंबर फर्स्ट आहे माझ्याकडे आणि सेकंड सुद्धा आहे. आता आपण मल्टिप्लाय करून याला एलिमिनेट करून टाकू. ठीक आहे, बघा इथे 7 आहे, इथे 5 आहे. मल्टिप्लाय करतो मी इक्वेशन फर्स्ट ला 7 नी, मी इथे लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 7 आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ला 5 नी. तर आपल्याला थर्ड आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन मिळेल. काय मिळेल थर्ड नंबरचं इक्वेशन? जर आपण याला कितीने मल्टिप्लाय केलं? 7 नी. 7 मल्टिप्लाइड बाय 1.5 10.5 10.5x plus 35y is equal to 7 multiplied by 0 0 7 5s are 35 carry 3 7 6 are 45 4 5 5 and 0. ठीक आहे, काय मिळालं आपल्याला? 4 5 5 and 0. बघा इक्वेशन नंबर जे फर्स्ट मिळाला होता आपल्याला 1.5 प्लस 5y इज इक्वल टू 650. या इक्वेशनला आपण आणखी थोडं इझी करून घेऊ. पूर्ण इक्वेशनला जर आपण 2 नी मल्टिप्लाय केलं तर हा पॉइंट आपला निघून जाईल, जेणेकरून तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायला हे इझी जाईल. ठीक आहे, तर त्याकरता मी ते इक्वेशनला थोडं चेंज करतो. याला इक्वेशन फर्स्टला मी मल्टिप्लाय करतो कशाने? 2 नी. तुम्हाला पॉइंट तिथला रिमूव्ह करायचा आहे. पॉइंट रिमूव्ह केल्यानंतर एकदम इक्वेशन सोपं जाईल. अशा पद्धतीने केलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. फक्त अशा पद्धतीने तुम्हाला करायला पॉइंट मध्ये आन्सर काढायला थोडं टिपिकल जाईल. त्यापेक्षा आपण या इक्वेशनला पूर्ण चेंज करून घेऊ, असं करता येतं. ठीक आहे, तर मल्टिप्लाय करू आपण इक्वेशन 1 ला बाय 2. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर मला भेटेल इक्वेशन 15 2 30 म्हणजे 3.0 दॅट इज 3x प्लस 10y इज इक्वल टू 2 0 0 2 5 are 10 1 2 6 are 12 आणि हा 13. ठीक आहे, हे मिळालं मला आता इक्वेशन नंबर फर्स्ट. कोणतं इक्वेशन मिळालं? इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा थोडं प्रॉब्लेम मोठा आहे पण जास्त हार्ड वगैरे नाहीये, आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया त्याला. नाउ दिस इज इक्वेशन नंबर, याला 2 नी मल्टिप्लाय केलं आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं. आता बघा अशाच प्रकारे इक्वेशन नंबर सेकंड सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. तर बघा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड कडे मी मल्टिप्लाय करतो. आता इक्वेशन नंबरचा x चा कोएफिशिएंट 2 चा. ठीक आहे, याला इक्वेशन फर्स्टला आणि इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करतो 3 नी. ते लिहून घेतो मी मल्टिप्लाय बाय 3 आणि याला मल्टिप्लाय करतो मी इक्वेशन याला 3 नी आणि त्याला 2 नी. ठीक आहे, तर करा मल्टिप्लाय केल्यानंतर मला इक्वेशन भेटेल 2 3 are 6x plus 2 10 are 20y is equal to 2 6 0 0 आणि ज्या वेळेला आपण 3 ने याला मल्टिप्लाय करतो 3 2 are 6x, बघा सेम येतात 3 7 are 21y is equal to 3 0 0 3 8 are 24 carry 2 3 8 are 24 24 and 25 26. ठीक आहे, अशा प्रकारे दिस इज इक्वेशन नंबर 3 and this one is इक्वेशन नंबर 4. बघा थोडं प्रॉब्लेम आहे, थोडं आपण यामध्ये थोडं चेंज झालं. तो पॉइंट मध्ये आल्यानंतर तुम्ही त्याला पॉइंट तो रिमूव्ह करून घेतला, जेणेकरून तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायला इझी जाईल. आता बघा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 6x साइन सेम आहे. साइन सेम असेल तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करतो मोठ्या इक्वेशन मधून छोटं इक्वेशन, म्हणजेच इक्वेशन. ठीक आहे, क्वेश्चन मी आता इरेज करून घेतो. क्वेश्चनला इरेज करून घेतो. थोडी जागा कमी आहे आपल्याकडे. सेम साइन असल्यामुळे आपल्याला काय करायचं? सबट्रॅक्शन. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4 आहे माझ्याकडे 6x plus 21y
इज इक्वल टू 2640 आणि सेकंड नंबरला 6x plus 20y इज इक्वल टू 2600. करा सबट्रॅक्शन करायचे, जिथे जिथे प्लस आहे तिथे तिथे सर्व संख्या होतील मायनस होऊन जातील. 21 मधून 20 गेले राहिले तो 1y म्हणजे दॅट इज y आणि इथे राहिले मला 40 म्हणजे y मला मिळाला 40. y काय होता आपलं काय अझम्पशन केलं होतं आपण y करिता रेट ऑफ द 1 kg ऑफ शुगर बी y म्हणजे शुगर पर केजी किती आहे 40 रुपीज. ठीक आहे. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 40 पुट y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन. बघा इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाकतो इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट इम्प्लाइज दॅट काय इक्वेशन नंबर फर्स्ट माझ्याकडे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे 3x plus 10y इज इक्वल टू 1 3 0 and 0. ठीक आहे. तर बघा y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 3x plus 10 multiplied by y 40 is equal to 1 3 0 and 0. Okay. 3x 10 4 40 400 is equal to 1300. 3x as it is 1300 as it is minus 400. Okay. Next 0 0 9. ठीक है. 3x is equal to 900. X is equal to 900 divided by 3. That is x is equal to 3 3s are 9 300. ठीक है. x किती मिळाला मला 300. बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलं तुम्हाला लास्टचा सेंटेन्स परत एकदा रीड करा. लास्टला ते म्हणतात शी पेड 80 फॉर दॅट फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. मग मी लास्टला लिहून गेलो देअरफॉर रेट ऑफ टी पर केजी इज इक्वल टू हाऊ मच रुपीज 300. आपण टी करिता काय कर सपोज केला होता x दॅट इज x इज इक्वल टू 300 rupees 300 and rate of the sugar per kg is equal to y equal to rupees 40. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं सोल्युशन सॉल्व्ह झालेलं आहे. यानंतरचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7 मधला क्वेश्चन नंबर 3. बघा खूप छान क्वेश्चन आहे. व्यवस्थित त्याला रीड करायचं आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कंडिशन्स व्यवस्थित मांडायचे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थित प्लेस करायचे आहे. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. बघा सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज. बुक मध्ये 10 केलेलं आहे ते तुम्हाला एडिट करायचं तिथं 100 टाकायचं. जर तुम्ही 10 घेऊन जर आन्सर काढायला गेले तर ते आन्सर तुमचं निघणार नाही. यू कांट फाइंड दॅट आन्सर बाय युजिंग द व्हॅल्यू 10. ओके. अँड बाय नोट्स ऑफ रुपीज 50 इच. ठीक आहे. अनुष्काकडे एक्स नोट्स ह्या 100 रुपीजच्या आहेत आणि वाय नोट्स ह्या 50 रुपीजच्या आहेत. म्हणजे सपोज अनुष्काकडे 2 नोट्स समजा 100 रुपीजचे असतील तर ते किती रुपये होतील तिच्याकडे 200 प्लस 5 नोट्स अगर रुपीज 50 चे असतील तर ते किती होतील तिच्याकडे 250. आणि या दोन्ही नोट्सची टोटल त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. हे मी सपोजिशन केलेलं आहे. ठीक आहे. तर दोन्ही नोट्सची त्यांनी टोटल दिलेली आहे तुम्हाला 2500. दोन्ही नोट्सची टोटल दिलेली आहे तुम्हाला 2500. याच्यावरूनच तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहायचा आहे. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट साठी तर तुम्हाला थोडीशी थेरी दिली आहे. ती थेरी व्यवस्थित पासून तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट बनवायचं आहे. बघा अनुष्का गॉट रुपीज 2500. अनुष्काला किती रुपये मिळाले होते रुपीज 2500 फ्रॉम आनंद. कोणाकडनं आनंद कडून ऍज द डिनॉमिनेशन्स मेन्शन अबव. बघा डिनॉमिनेशन काय दिलेलं आहे तुम्हाला आनंद जे अनुष्काला जे पैसे दिले त्यामध्ये त्यांनी 100 नोट्स ऑफ रुपीज 100 अशा कितीतरी नोट्स असतील त्यांनी 100 रुपयाचे दिले आणि त्याच्यामध्ये आणखी 50 रुपयाच्या अशा कितीतरी नोट्स त्यांनी तिला दोन्ही मिळून 2500 रुपयाच्या नोट्स त्यांनी 2500 रुपये रुपीज त्यांनी तिला दिले. ठीक आहे. तर तेच आपण हे कंडिशन मध्ये व्यवस्थित मांडूया. ठीक आहे. इथे बसणार आणि मी खाली लिहून घेतो थोडं. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट काय बनेल तुमचं काय बनेल फर्स्ट नंबरचं इक्वेशन एक्स नोट्स ऑफ रुपीज 100. ज्या प्रकारे मी 2 नोट साठी 2 मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर 100 नोट साठी काय करेन मी x मल्टिप्लाइड बाय 100 प्लस 50 नोट्स कशाच्या मिळाल्या तुला तिला y च्या y मल्टिप्लाइड बाय
50 आणि टोटल आनंदने दिलेले पैसे आहेत तिला 2500. Therefore from the first given condition काय लिहू शकतो मी इथं 100x plus 50y is equal to 2500. हे तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी याला ब्रॅकेट करून घेतो. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट इक्वेशन मध्ये बघा काय म्हणते ते, इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग द नंबर. म्हणजे त्यांनी ज्या अनुष्काला नोट्स दिलेल्या आहेत, ठीक आहे, आधी देताना त्यांनी एक्स रुपीजच्या नोट्स रुपीज 100च्या एक्स नोट्स दिल्या होत्या आणि रुपीज 50च्या वाय नोट्स दिल्या होत्या. आता त्यांनी नोट 100 रुपयाची नोट न देता इथे एक्स नोट्स 50 रुपीजच्या दिल्या आणि वाय नोट्स 100 रुपीजच्या दिल्या. त्यावरून आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. असं केल्यानंतर तिच्याकडे त्यांनी तिच्याकडे 500 रुपीज लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट, म्हणजे पहिलीची अमाऊंट होती आपली 2500, त्याच्यापेक्षा त्यांनी 500 रुपये कमी दिले. म्हणजे त्यांनी कमी किती रुपये दिले, 500 रुपये कमी. त्यामुळे आपण इथे किती यायचे, तर ते 2000 रुपीज त्यांनी तिला दिले. ज्या वेळेला नोट ह्या इंटरचेंज केल्या, म्हणजे 100 रुपीजच्या जागी त्यांनी दिली 50 रुपीजची नोट ऑफ एक्स अँड 100 नोट्स ऑफ रुपीज वाय. त्यावेळेला त्यांनी तिला किती रुपीज दिले, तर 2000 रुपीज. ठीक आहे, डायरेक्टली मी इक्वेशन यावेळेस लिहिताना हे झालं माझं इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, आता आपण इक्वेशन व्यवस्थित मांडलेले आहेत. या इक्वेशन वरून आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज नोट्स नंबर ऑफ नोट्स फाइंड करायच्या आहेत. एक्स आणि वाय तुम्ही काय अजम्पशन केलेलं आहे, नंबर ऑफ नोट्स स्टार्टिंगलाच तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड दोघांनीकडे बघून मला सांगा तुम्ही याला आपण इफेक्ट करू शकतो का? हो करू शकतो. काय करू शकतो, यामध्ये तुम्ही कॉमन सुद्धा काढता येते मला, बरोबर. ही एक टेक्निक यूज करता येते. त्यानंतर आपलं दिलेल्या प्रमाणे नेहमीप्रमाणे एकदा ऍडिशन आणि एकदा, कारण क्रॉस मध्ये नंबर्स काय तुम्हाला 100 इकडे कोण आहे 50 आणि 50. ठीक आहे, तर एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करून आपण हे सोल्युशनला सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर बघा काय लिहिलेलं आहे यामध्ये, एकदा ऍडिशन करतो मी, एकदा सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 काय भेटेल मला. इक्वेशन फर्स्ट काय माझ्याकडे 100x प्लस 50y इज इक्वल टू 2500. त्यानंतर 50x प्लस 100y इज इक्वल टू 2000. ऍडिशन केल्यानंतर मला भेटेल 0 0 5 and 4 150y त्यानंतर 150x. ठीक आहे, बघा काय कॉमन निघते यामधलं. 150 जर मी कॉमन काढतो म्हटलं तर आतमध्ये राहील x प्लस y इज इक्वल टू 4500. 4500 ला 150 ने जर मी डिवाइड करतो तर मला मिळेल 0 0 कॅन्सल, 15 3 जा 45 30. ओके, म्हणजेच x प्लस y इज इक्वल टू 4500 डिवाइडेड बाय 150. we get x plus y is equal to how much, 30. किती मिळेल मला, 30. ठीक आहे, हे मिळालं मला इक्वेशन नंबर थर्ड. अशाच प्रकारे आपण एकदा आता ऍडिशन करूया, सबट्रॅक्शन. बघा 100x एकदा लिहून घेतो मी. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 2 आहे माझ्याकडे, 1 मायनस 2 1 मायनस इक्वेशन 2. 100x प्लस 50y is equal to 2500. 50x प्लस 100y is equal to 2000. ओके, काय करायचे, सबट्रॅक्शन. जिथे जिथे प्लसचे साइन आहेत ते सर्व काय होते, निगेटिव्ह. इथे राहिले 50x मायनस 50y इज इक्वल टू 500. बरोबर. 50 जर यामधून मी कॉमन काढतो म्हटलं तर आतमध्ये राहील x मायनस y इज इक्वल टू 500. म्हणजेच x मायनस y इज इक्वल टू 500 ऍज इट इज. हा इकडला 50 मल्टिप्लाय होता या टर्मला, इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड 0 0 गेट कॅन्सल, 5 10 जा
50 म्हणजे x मायनस वाय मिळाले मला 10. यानंतर आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ऑब्टेन झालं. बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 कडे एलिमिनेट होते का? हो होते. डायरेक्ट इथे प्लस y आहे आणि इथे काय मायनस y. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. तर मी ऍड करून घेतो दोघांना. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 वी गेट काय मिळेल आपल्याला? x प्लस y इज इक्वल टू 30 आणि x मायनस y इज इक्वल टू 30. दोघंही कॅन्सल. ट्वाइस x इज सॉरी 10 40 x इज इक्वल टू 40 डिवाइडेड बाय 2 म्हणजे x मिळेल मला 20. नाउ पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू? 4 मध्ये. या ब्लाइंड्स मध्ये तुम्हाला हे इक्वेशन लिहायचं आहे. ठीक. इन इक्वेशन 4 implies that x minus y is equal to how much? 10. म्हणजेच x ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला 20 minus y is equal to 10 minus y is equal to 10 as it is minus 20. इथे राहणे minus 10 minus minus गेट कॅन्सल. म्हणजेच y किती मिळाला मला? 10. Therefore याच्यावरून मी सोल्युशन लिहितो. काय माझं सोल्युशन? बघा द नोट्स ऑफ x, y. ठीक आहे. x, y मध्ये सोल्युशन लिहितो आपण. रुपीज x हे 100 रुपीजच्या नोट्स होत्या. म्हणजे नंबर ऑफ नोट्स किती निघतील आपल्याला? x च्या 20 नोट्स आणि 20 नोट्स of rupees 100 and 10 notes of rupees 50. आन्सर चेक करून घ्या. कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करून फर्स्ट नंबरच्या कंडिशन मध्ये 100 मल्टिप्लाइड बाय 20 प्लस y किती निघाला आपला? 10 मल्टिप्लाइड बाय 50. येते का 25 चे? बघा 2000 प्लस 10 into 50 2500 म्हणजे 2500 is equal to 2500. अशा प्रकारे हे तुमचं सोल्युशन होतं. आपला आन्सर राईट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. एकदम छान क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. फक्त व्यवस्थित तुम्हाला लक्षपूर्वक त्याला सॉल्व्ह करायचं होतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 years. 3 years ago, Manish age was 4 times Savita age. At that time, find their present ages. आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस हे फाइंड करायचे आहे. परत एकदा व्यवस्थित क्वेश्चनला रीड करून घ्या. नंतर आपण सोल्युशनला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा सोल्युशन मध्ये मी लिहितो आधी द प्रेझेंट. काय विचारलंय तुम्हाला? फाइंड देअर प्रेझेंट एजेस. जे विचारलंय तेच तुम्हाला अजून करावं लागते नेहमीप्रमाणे. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ मनीष बी x years and the present age of Savita B y years. ठीक आहे. त्यांचे एजेस प्रेझेंट एजेस आपण जे फाइंड करायचे ते x आणि y म्हणून सपोज केलेले आहे. बघा समोर फर्स्ट नंबरची कंडिशन काय म्हणते तू तुम्हाला? द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता. मग मी यामध्ये लिहितो फ्रॉम द फर्स्ट गिवन कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट गिवन कंडिशन. काय आहे फर्स्ट गिवन कंडिशन मध्ये तो तुम्हाला द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सम ऑफ. ठीक आहे. म्हणजे ऍडिशन
प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता. मनीषचं वय आपण काय घेतलं होतं x इयर्स आणि सविताचं आहे आपल्याकडे y इयर्स. प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज हाऊ मच 31 इयर्स. किती दिलेलं आहे तुम्हाला 31 इयर्स 3 इयर्स अगो. ठीक आहे 3 इयर्स अगो काय होईल सांगा मला 3 इयर्स अगो 3 इयर्स अगो मनीषचं एज काय निघेल सांगा पटकन. मनीषचं एज किती निघेल 3 वर्ष अगोदर. मनीषचं अगोदरचं वय किती होतं x इयर. 3 वर्ष अगोदर काय होईल x - 3. त्याच प्रकारे सविताचं एज काय होईल सांगा मला पटकन. सविता एज इज इक्वल टू हाऊ मच y - 3 दॅट इज 3 इयर्स अगो. म्हणजे 3 वर्ष आपल्याला काय जावं लागेल मागे. 3 वर्ष मागे. 3 वर्ष मागे म्हणजे तुम्हाला काय करायचं त्यामध्ये सबट्रॅक्शन. ओके 3 इयर्स अगो हे मनीषचं एज झालं आणि हे सविताचं एज. आता फ्रॉम द सेकंड गिवन कंडिशन काय म्हणजे तुमची सेकंड नंबरची कंडिशन 3 इयर्स अगो मनीष एज वॉज 4 टाइम सविता एज. म्हणजे मनीषचं वय 4 टाइम सविताच्या एजच्या एवढं आहे. 3 इयर्स अगो मनीषचं एज म्हणजे x - 3 इयर्स अगो वॉज किंवा इज. बघा भूतकाळी रूप वापरलेला आहे वॉज. इज असतं आपण इज इक्वल टू देतो. इज 4 टाइम्स द सविता एज. इज 4 टाइम्स द सविता एज. बघा सेकंड नंबरची कंडिशन तुमची अशा प्रकारे बनेल. चला तर सेकंड नंबरची कंडिशन आपण सॉल्व्ह करून घेऊ. काय होईल सॉल्व्ह केल्यानंतर 4 * y 4y - 12 x - 3 as it is. x - 3 as it is. बघा व्हेरिएबल्स एका इकडे न्यायचे आणि नंबर्स एका इकडे. व्हेरिएबल्स कोण आहे x प्लस 4y इकडे आल्यानंतर -4y - 12 as it is. -3 तिकडे गेल्यानंतर +3 इकडे राहिले मला -9 x - 4y - 9. ठीक आहे ही बनेल तुमची कंडिशन नंबर सेकंड. ठीक आहे दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट and this one is equation number second. From 1 and 2 what will we get? We can directly subtract. Here it is also x. यामध्ये सुद्धा आपल्याकडे x आहे. हा प्लस आहे हा सुद्धा प्लस आहे. सेम साइन असल्यास आपण काय करतो सबट्रॅक्शन. तर करा सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आहे माझ्याकडे x + 4y = 31 आणि सेकंड नंबरचं इक्वेशन आहे माझ्याकडे x - 4y - 9. सबट्रॅक्शन केल्यानंतर सर्वांची साइन चेंज होतील. प्लस तिथे मायनस जिथे मायनस तिथे प्लस. ठीक आहे तर दोघेही कॅन्सल. इथे मिळेल मला 5y आणि यामध्ये मिळेल +40. ओके म्हणजे y = 40 डिवाइडेड बाय 5. y = 5 * 40. y मिळालं मला 8 म्हणजे प्रेझेंट एज ऑफ सविता मिळालं मला 8 अँड पुट y = 8 इन एनी ऑफ द इक्वेशन हॅविंग व्हेरिएबल x and y. ठीक आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. इक्वेशन 1 implies that x + y = 31. therefore x ची y ची व्हॅल्यू निघालेली आपल्याकडे 8 = 31. x as it is 31 as it is. 8 प्लस तिकडे गेल्यानंतर -8 x किती निघाला आपल्याला 23. बघा त्यांच्या दोघांची सम जर केली तर आपल्याला बरोबर किती भेटते 31. अशा प्रकारे हे तुमचं सोल्युशन होतं. त्याला आपण सॉल्व्ह करून घेतलाय. लास्टला तुम्हाला सोल्युशन लिहायचंय. लास्टचं सोल्युशन काय राहील तुमचं therefore the present age of Manish is 23 years and the present age of Savita is 8 years. ओके अशा प्रकारे हे सोल्युशन होतं. आपण याला सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 5 ला सुरुवात करूया. बघा नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन नंबर 7 मधला 5व्या नंबरचा क्वेश्चन.
काय दिलेलं आहे तुम्हाला, इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. तुम्हाला त्यांनी स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्करचा रेशिओ दिलेला आहे 5:3. काय दिलेला आहे रेशिओ 5:3. कोणताही रेशिओ कसा असतो तो अपॉन मध्ये, त्यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ देम, एका दिवसाची त्यांची दोघांची सॅलरी दिलेली आहे ₹720. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. काय फाइंड करायचं तुम्हाला, स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्करचे डेली वेजेस फाइंड करायचे आहेत. जे आपल्याला फाइंड करावं लागतं तेच आपण अज्युम करत राहतो. ठीक आहे. काय अज्युम करायचं म्हणजे तुम्हाला, लेट द डेली wages of skilled and unskilled workers be X and Y respectively. ठीक आहे. आपण काय अजून केलं, स्किल्ड अँड अनस्किल्ड साठी X आणि अनस्किल्ड साठी Y अजम्पशन केलं. ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. आता फ्रॉम द फर्स्ट नंबर कंडिशन काय आहे तुम्हाला, फ्रॉम फर्स्ट गिवन कंडिशन काय, फर्स्ट नंबरची कंडिशन तुम्हाला सांगा पटकन. काय निघेल आपली फर्स्ट नंबरची कंडिशन, काय दिलेलं आहे, द रेशिओ ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. म्हणजे स्किल्ड रेशिओ ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर, किंवा याला तुम्ही लिहू शकता स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर इज इक्वल टू व्हॉट, 5:3. ठीक आहे. जे आपण अज्युम केले त्यांचा सॅलरीचा रेशिओ हा किती आहे म्हणजे 5:3 आहे. ठीक आहे, 5:3 आहे. याच्यावर मी लिहू शकतो x/y इज इक्वल टू 5/3. म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर मला मिळेल 3x इज इक्वल टू 5y. देअरफॉर याला लिहू शकतो मी 3x ऍज इट इज, हा प्लस 5 इकडे आल्यानंतर -5y इज इक्वल टू हाऊ मच, 0. म्हणजे हे झालं माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा सेकंड नंबरची कंडिशन काय दिलेली आहे, टोटल सॅलरी वन डे ऑफ बोथ देम. देअरफॉर फ्रॉम सेकंड गिवन कंडिशन काय दिलेलं आहे, सेकंड गिवन कंडिशन तुम्हाला टोटल म्हणजे सम. ठीक आहे. सम ऑफ बोथ ऑफ देम, कोण कोण आहेत, बोथ एक्स आणि वाय, यांची टोटल सॅलरी दिलेली आहे तुम्हाला त्यांनी 720. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. ही झाली तुमची कंडिशन नंबर सेकंड. याच्यावरून मी लिहितो x + y = 720. ठीक आहे. फाइंड जर आपण इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन नंबर 3 भेटेल मला. इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. 5 मल्टिप्लाइड बाय x + y = 5 मल्टिप्लाइड बाय 720. 5 0 0, 5 2 10, 0 carry 1, 5 7 35 आणि 36. बरोबर आहे. फाइव एक्स प्लस 5y. दिस इज अवर इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड. बघा इक्वेशन नंबर फर्स्ट अँड थर्ड मध्ये काय होईल, डायरेक्ट एलिमिनेशन जमते का, हो जमते. साईड डिफरंट आहे, देअरफॉर आपण काय करणार त्यामध्ये ऍडिशन. म्हणून मी इथे लिहितो इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय माझ्याकडे 3x - 5y इज इक्वल टू हाऊ मच, 0. आणि सेकंड नंबरची इक्वेशन आहे माझ्याकडे 5x + 5y इज इक्वल टू 3 6 0 and 0. ठीक आहे. ऍडिशन करायची आहे, साइन चेंज होणार नाही. ठीक आहे. 3x + 5x 8x इज इक्वल टू 3600. x इज इक्वल टू 3600 डिवाइडेड बाय 8. 8 ने डिवाइड करा 3600 म्हणजे 450. ठीक आहे. 450 म्हणजे स्किल्ड वर्कर साठी सॅलरी किती राहिलेली आहे त्याची, wages of the skilled worker is 450 and food x is equal to 450 in equation number second. Equation second implies that equation second सोपं होतं, थोडं छोटं होतं म्हणून मी ते घेतलं. 720
x as it is, सॉरी x ची व्हॅल्यू मूव्ह करायची तुम्हाला 450 plus y is equal to 720 म्हणजे y is equal to 720 minus 450 7 2 y किती मिळाला मला 7. लास्टला सोल्युशन लिहून घेऊ आपण. काय लिहायचं तुम्हाला the daily wages of skilled and unskilled worker. ठीक है, therefore the daily wages of skilled and unskilled worker be x comma y म्हणजेच x किती आहे 450 and 270 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, अशा प्रकारचं हे तुमचं